आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीदरम्यान उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांच्या प्रमुखांचा त्याचबरोबर पदाधिकारी असतील यांचा आढावा घेतला जाणार आहे आणि या बैठकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शिवसेना नेते अजय बोरस्ते आहेत। दादा, उद्या नाशिकमध्ये आपल्या पक्षाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, नेमका या बैठकीचा अजेंडा काय असणार आहे? मुळात ही संघटनात्मक बैठक आहे, संघटनेतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। यामध्ये संघटनेमध्ये ज्यांनी नवीन प्रवेश केला त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। उत्तर महाराष्ट्राची ही बैठक आहे। नाशिक, नगर, धुळा, अहिल्यानगर, नंदुरबार अशा पद्धतीच्या सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 7 वाजता नाशिकची आहे। म्हणजे साधारण दिवसभर ह्या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। मग तो बूथप्रमुख कुठल्या पद्धतीने बूथप्रमुखांची रचना आहे, खाली शाखा प्रमुखांचं काम कुठल्या पद्धतीने चाललेलं आहे, सदस्य नोंदणी कशी चालली आहे, अशा पद्धतीनं खरं तर ह्या बैठका शिवसेनेला काही नवीन नाही, शिवसेनेच्या वेळोवेळी या बैठका होतच राहतात। परंतु ह्या बैठकीला आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं एक वेगळं महत्त्व आहे आणि ही बैठक अत्यंत प्रमुख पदाधिकाऱ्यांची म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। पुढे नक्की शिवसेनेची दिशा कशी असेल, कुठल्या पद्धतीनं आपल्याला माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं काम पुढे घेऊन जायचं आहे आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः माननीय उदयजी सामंत असतील, राहुल शेवाळे साहेब असतील, दादाजी भुसे असतील, आमच्या शिवसेनेचे सचिव आदरणीय संजयजी मोरे साहेब असतील, हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि मला असं वाटतं ही बैठक ही उत्तर महाराष्ट्राला एक वेगळी ऊर्जा देणारी असेल। नक्कीच दादा, मात्र आपण जर बघितलं मागच्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील जो घोळ आहे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। त्यामुळे या नवीन मतदान नोंदणी असेल, त्याचबरोबर ह्या मतदार याद्यांचा घोळ असेल, या संदर्भात देखील काही चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली। निश्चितपणे शिवसेनेने एक रचना केलेली आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांची उद्या घोषणा होणार आहे। शिवसेना खरं तर मतदार यादीचं वाचन असेल म्हणजे त्या प्रभागात जाऊन तिथल्या बूथप्रमुखांना घेऊन, तिथल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन, तिथल्या स्थानिक नगरसेवकांना घेऊन आम्हाला यादीचं वाचन करायचं आहे। याद्यांमध्ये कुठली नावं नसतील ती नावं नोंदवूनसुद्धा घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने कुठली नावं जर गहाळ झाली असतील किंवा कुठली त्याचे आक्षेपसुद्धा घ्यायचे, अशा पद्धतीचं एक वेगळी हे काय निवडणुका आल्या की सर्व आपण करत असतोच, पण याला एक गती देण्यासाठीची सुद्धा ही बैठक असेल। नक्कीच दादा, आपल्यासोबत शिवसेना नेते अजय बोरस्ते होते। आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठक होत आहे। जे कामं आहेत त्यांना गती देण्यासाठी, दिशा देण्यासाठी ही बैठक असल्याची माहिती जी आहे ती अजय बोरस्ते यांनी आपल्याला दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।